हॅलो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सी, आपण थर्ड सेमिस्टरचं जे कॉर्पोरेट फायनान्शियल अकाउंटिंग आहे त्यातला त्या सब्जेक्टचा व्हॅल्युएशन ऑफ गुडविल हा चॅप्टर आपण स्टार्ट केला होता. त्यातले दोन एक्झाम्पल्स, दोन प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आपले कम्प्लीट झाले होते. लेट अस सी अनदर प्रॉब्लेम. आता या प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं आहे, फर्स्ट वी विल डिस्कस अँड देन वी विल सॉल्व दिस प्रॉब्लेम. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ टाटा रॉबिन्स लिमिटेड. बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे. The company's profit before managerial remuneration rupees 40,000 per annum and taxation are. आता इथे कंपनीचा प्रॉफिट बिफोर मॅनेजरियल रेम्युनरेशन दिलेला आहे. याची एक ऍडजस्टमेंट आपल्याला पुढे येईल या 40,000ची. द इयर एंडेड 31 डिसेंबर. आता यांचं इयर एंड हे 31 डिसेंबरला होतंय. म्हणजे इयर स्टार्ट कधी झालं होतं तर 1 जानेवारीला. आता प्रत्येक वर्षीचा आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे. 2019 1,80,000, 2020 1,90,000, 2021 2,60,000. सी इन्क्लुडिंग 40,000 फ्रॉम स्पेक्युलेशन. आता ज्या वेळेला इथे प्रत्येक वर्षाच्या समोर त्यांचा प्रॉफिट दिलेला आहे आणि त्यामध्ये काही जर स्पेक्युलेशन ऍड झालेलं आहे किंवा काही लॉसेस जर त्याच्यामध्ये असतील तर ते आपल्याला डिडक्ट करून घ्यावे लागतात. आता इथे स्पेक्युलेशनचे जे 40,000 ऑलरेडी इन्क्लुडेड आहेत ते आपल्याला एक्सक्लूड करून मग उरलेला प्रॉफिट हा घ्यावा लागेल. मग आता जर प्रॉफिट त्या वर्षीचा 2,60,000 म्हणजे 2,60,000 आहे आणि त्याच्यात ऑलरेडी 40,000 इन्क्लुडेड आहेत, मग हे 40,000 हे 40,000 डिडक्ट करून घ्यायचे. म्हणजे 2,60,000 मायनस 40,000 म्हणजे आपला ऍक्च्युअल प्रॉफिट किती येईल तर 2,20,000. बघा लक्षात आलंय का? इथे ज्या ज्या गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत स्पेक्युलेशनच्या असतील किंवा सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट असेल, मग इथे जे ब्रॅकेटमध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत की जे ऑलरेडी इन्क्लुडेड आहे ते तुम्हाला एक्सक्लूड करून घ्यायचंय. म्हणजेच काय करायचंय तर डिडक्ट करून घ्यायचंय. सेम 2022 2,50,000चा टोटल प्रॉफिट म्हटलंय, बट इट इन्क्लुडिंग 10,000 ऑन सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट. सो याच्यात 10,000 इन्क्लूड झालेत जे आपल्याला एक्सक्लूड करून घ्यायचे, म्हणजेच लेस करून घ्यायचे, मग आपल्याला फायनल प्रॉफिट मिळेल. सो 2,50,000 मायनस 10,000 म्हणजे ऍक्च्युअल आपला प्रॉफिट किती आला तर 2,40,000. नेक्स्ट 2023 2,80,000. आता आपल्याला काय काय करायचंय बघूया. कम्प्युट इट्स गुडविल ॲज 5 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट अज्युमिंग दॅट. म्हणजे सुपर प्रॉफिट काढायचं आहे आपल्याला. आता सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला अगदी सिम्पल आहे. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू FMP मायनस नॉर्मल प्रॉफिट. सो आधी आपल्याला FMP काढून घ्यावा लागेल, मग नॉर्मल प्रॉफिट काढावं लागेल अँड देन आपण एक एक सुपर प्रॉफिट कडे जाऊ. आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊया. आता याच्यात अजून काही 3 ऍडजस्टमेंट दिलेले आहेत, ते आपण त्या त्यावेळी सॉल्व्ह करत जाऊया. लेट अस सी द सोल्युशन. सो आपल्याला सुपर प्रॉफिट काढायचा आहे. सुपर प्रॉफिटचा बेसिक फॉर्म्युला आहे FMP मायनस नॉर्मल प्रॉफिट. सो फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट FMP. FMP आपण कसं कॅल्क्युलेट करणार? एका कॉलम मध्ये सगळे इयर्स लिहून घ्यायचे, नंतर पुढल्या कॉलम मध्ये त्याचे सगळ्यांचे प्रॉफिट, फायनल प्रॉफिट आणि मग याच्यातून ऍव्हरेज प्रॉफिट आपल्याला काढावा लागेल. सो फर्स्ट आपण काय करणार आहोत, 2019 पासून 23 पर्यंत जे जे सगळे प्रॉफिट दिलेले आहेत ते आपण लिहून घेणार आहोत. आता इथे बघा 2,60,000 मधनं 40,000 लेस केलेत आणि 2,50,000 मधून 10,000 लेस केलेत. जी मगाशी ऍडजस्टमेंट मी सांगितलेली ही झालेली आहे इथे. आता उरलेले 2019चा प्रॉफिट 1,80,000 आहे, 20चा प्रॉफिट 1,90,000 आहे, 21चा प्रॉफिट 2,60,000 ज्याच्यामध्ये 40,000 इन्क्लुडेड होते ते एक्सक्लूड करून घेतले. सी 2,60,000 मायनस 40,000 म्हणजे फायनल प्रॉफिट येतोय 2,20,000. तसंच सेम 2,50,000चा प्रॉफिट आहे मायनस 10,000. आता याच्यात सेल ऑफ फिक्स्ड ॲसेटचे काही 10,000 इन्क्लूड झाले होते ते आपण लेस करून घेतले, म्हणून फायनल प्रॉफिट किती आला 2,40,000. 2023चा प्रॉफिट
दॅट विल बी सेम, बिकॉज त्याच्यामध्ये काही इन्क्लूड झालेलं नाही. मग आपल्याला हे सगळे इथे ट्रेडिंग फायनल प्रॉफिट मिळालेले आहे. आता आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे. आता हा ऍव्हरेज प्रॉफिट आपण कसा काढणार आहोत? सगळे प्रॉफिट ऍड करून घ्यायचे आणि जितके नंबर ऑफ इयर्स आहेत त्याने आपल्याला डिव्हाइड करून घ्यायचे. सो 1,80,000 प्लस 1,90,000 प्लस 2,20,000 प्लस 2,40,000 प्लस 2,80,000 डिव्हायडेड बाय, आता इथे 5 वर्षांचा प्रॉफिट आहे म्हणून डिव्हायडेड बाय 5. जितक्या वर्षांचा प्रॉफिट असेल तेवढ्या नंबर ऑफ इयर्सने डिव्हाइड करून घ्यायचे. फर्स्ट आपण आधी त्यांची ऍडिशन करून घेतली. 11,10,000 डिव्हायडेड बाय नंबर ऑफ इयर्स 5. म्हणून आपला इथे ऍव्हरेज प्रॉफिट येतोय 2,22,000. But this average profit is before managerial remuneration and taxation. आता इथे जो काही हा ऍव्हरेज प्रॉफिट आलाय याच्यातून आपण टॅक्सेशनही लेस केलेलं नाहीये. आणि सी, ऍज पर गिव्हन एन एक्झाम्पल, मॅनेजरियल प्रॉफिट पण 40,000चा दिलेला आहे, तो सुद्धा आपण लेस केलेला नाहीये. त्यामुळे ह्या 40,000ची आणि इथे जे टॅक्सेशनची ऍडजस्टमेंट आहे ही आपल्याला करावी लागेल. आता आधी टॅक्सेशनला काय दिलेलं आहे बघूया. द रेट ऑफ इन्कम टॅक्स मे बी टेकन ॲट 50%. म्हणजे टॅक्सेशन कॅल्क्युलेट करत असताना 50%चा इन्कम टॅक्स आपल्याला दाखवायचा आहे. सी, आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? ऍव्हरेज प्रॉफिट जो आता आलाय तो 2,20,000 लेस मॅनेजरियल प्रॉफिट, सॉरी, लेस मॅनेजरियल रेम्युनरेशन. मॅनेजरियल रेम्युनरेशन ऑलरेडी गिवन इन प्रॉब्लेम. मॅनेजरियल रेम्युनरेशन इज 40,000 पर annum. सो 40,000 आपण याच्यातून लेस करून घेतले. 2,22,000 मायनस 40,000 जे काही आन्सर येईल इट इज अवर FMP बिफोर टॅक्सेशन 1,82,000. आता याच्यातून टॅक्सेशन आपल्याला लेस करायचंय. टॅक्सेशनसाठी त्यांनी पर्सेंटेज दिलेत. सो इन्कम टॅक्स 50%. म्हणजे आलेल्या FMP वरती, म्हणजे इथे जो 1,82,000चा बिफोर FMP आलेला आहे, बिफोर टॅक्सेशन आलेला आहे, त्याच्या 50% कॅल्क्युलेशन येईल. So 50% of 1,82,000, answer is 91,000. So 1,82,000 minus 91,000, our FMP after taxation is 91,000. मग इथे आपला फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट म्हणजेच FMP हा 91,000 आलेला आहे. दिस इज ओनली वन पार्ट. या फॉर्म्युलामध्ये सुपर प्रॉफिट, FMP, नॉर्मल प्रॉफिट, सुपर प्रॉफिट काढण्यासाठी आधी FMP काढायला हवा, मग नॉर्मल प्रॉफिट काढायला हवा. त्यातला आता आपला FMP इथे कम्प्लीट झालेला आहे. FMP किती आला इथे? 91,000. आता आपल्याला नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करून घ्यायचंय. नॉर्मल प्रॉफिट आपण कसं कॅल्क्युलेट करणार? आता याच्यासाठी नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं नॉर्मल प्रॉफिट. आता नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी बेसिक फॉर्म्युला आहे NRR डिव्हायडेड बाय 100 इंटू ACE. आता इथे AC म्हणजे कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एक प्रोसिजर फॉलो करावी लागेल. सो AC मीन्स कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेट करण्यासाठी टँजिबल ट्रेडिंग ऍसेट्स लेस लायबिलिटीज, या ऍसेट्स मधून लायबिलिटीज आपल्याला लेस करून घ्यायच्या आहेत. आधी बघूया प्रॉब्लेम मध्ये कोणकोणते ऍसेट दिलेले आहेत. लँड अँड बिल्डिंग, प्लांट मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, डेटर्स मधून RDD लेस केली आहे. बिल्स रिसिवेबल, बँक बॅलन्स. सो ह्या सगळ्या आपल्याला ऍसेट दिलेले आहेत. आता याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस दिसतात आणि अंडर रायटिंग कमिशन. आता दीज आर नॉट ऍक्च्युअल ऍसेट, त्याच्यामुळे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस येणार नाही आणि अंडर रायटिंग कमिशन सुद्धा या ट्रेडिंग ऍसेट्स मध्ये आपण कॅल्क्युलेशनला घेणार नाही आहोत. जे ऍक्च्युअली फिक्स्ड ऍसेट आहेत, ट्रेडिंग ऍसेट आहेत, टँजिबल आहेत, तेवढ्याच आपण घेणार आहोत. सो आपण कॅल्क्युलेशनला घेऊया इथे. लँड अँड बिल्डिंग 3,50,000, प्लांट अँड मशिनरी 2,00,000, फर्निचर 50,000, देन स्टॉक
आता इथे स्टॉक दिलाय 1,50,000चा. डेटर्स, आता डेटर्सला इथे नेट म्हटलं. नेट म्हणजेच काय, तर डेटर्स, सी, डेटर्स मध्ये 1,45,000 लेस आरडीडी 20,000 आणि फायनल आलेत 1,25,000. सो आरडीडी लेस करून फायनल जी अमाऊंट आहे विच इज 1,25,000, हिला नेट अमाऊंट म्हटलं जातं. आणि ही पूर्ण नेट अमाऊंट जी आहे ही आपण घेतलेली आहे विच इज 1,25,000. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल 75,000, बँक बॅलन्स 50,000. इथे सगळे आपले ऍसेट कम्प्लीट झालेत. ऍसेटची टोटल करून घेऊया. टोटल ऍडिशन येते त्यांची 10 लाख मायनस लेस लायबिलिटीज. आता लायबिलिटीज मध्ये सीन द प्रॉब्लेम, इथे आपल्याला क्रेडिटर्स दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये, देन शॉर्ट टर्म लोन दिलेले आहे आणि सिक्युर्ड लोन दिलेलं दिसतंय. आता नेहमी लक्षात ठेवा लायबिलिटीज मध्ये जे आपण लेस लायबिलिटीज करतोय ऍव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड कॅल्क्युलेट करण्यासाठी, सी इन हिअर, ऍव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड कॅल्क्युलेट करण्यासाठी ते ज्या लायबिलिटीज घेतल्या जातात याच्यामध्ये आपण इक्विटी शेअर्स आणि रिझर्व्ह कधीही घेत नाही. त्याच्यामुळे क्रेडिटर्स, शॉर्ट टर्म लोन अँड सिक्युर्ड लोन या तीनच गोष्टी येतील. सो क्रेडिटर्स आपल्यात 50,000, शॉर्ट टर्म लोन 1 लाख अँड सिक्युर्ड लोन 2 लाख. तिघांची टोटल येते 3,50,000. सो इथे ऍसेटची टोटल जी आलेली आहे 10 लाख मायनस 3,50,000, म्हणजे टँजिबल कॅपिटल आपलं किती येत आहे तर 6,50,000. दहा दहा लाखातनं आपण हे 3.5 लाख लेस करून घेतलेत, म्हणजे ऍसेट मधून या लायबिलिटीज लेस करून घेतल्यात. फायनल आन्सर आलाय 6,50,000. सो दिस इज अवर टँजिबल कॅपिटल ऍट द एंड ऑफ द इयर. आता याच्यातलं सुद्धा काही कॅल्क्युलेशन आपलं पुढे जाईल. सी, आपण ऍडजस्टमेंट बघूया. आता इथे आलं जो हा प्रॉफिट आहे 6,50,000, याच्यातून 40,000 मॅनेजरियल रेम्युनरेशनचे लेस होतील आणि टॅक्सेशनचे 50% लेस करायचे. आता हे कसे करायचे, सी, लेस हाफ ऑफ द प्रॉफिट अर्न. आता जो काही प्रॉफिट आपण अर्न केलेला होता, आता आपण अगदी वरती FMP पर्यंत जाऊया. जो लास्ट इयरचा जो काही प्रॉफिट होता विच इज 2,80,000, हा लास्ट इयरचा जो प्रॉफिट होता, ह्या लास्ट इयरच्या प्रॉफिट मधून आपल्याला आधी 40,000 हे लेस करायचे. आता हे 40,000 कुठून आले, सीन द प्रॉब्लेम. कंपनीज प्रॉफिट बिफोर मॅनेजरियल रेम्युनरेशन इज 40,000 पर ॲनम. त्याच्यामुळे हे 40,000 हे लेस करायचे आणि टॅक्सेशनचे, इथे जो टॅक्सेशन दिलेले आहेत हे टॅक्सेशनचे 50% रेट ऑफ इन्कम टॅक्स मे बी टेकन ॲज अ 50%. सो इथे इन्कम टॅक्सचे 50% लेस करून घ्यायचे. मग आता आपण कॅल्क्युलेशन कसं करणार. सो 2,80,000 मायनस 40,000 मॅनेजरियल एक्सपेन्सेसचे. आता 2,80,000 मायनस 40,000 येतात 2,40,000. मग आता ह्या 2,40,000च्या 50% म्हणजे 1,20,000. सी, इथे नोट पण दिलेली आहे. द अमाउंट ऑफ 40,000 डिडक्टेड फ्रॉम 2,80,000 रिप्रेझेंट्स द मॅनेजरियल रेम्युनरेशन अँड 1,20,000 फॉर टॅक्स. आता आलेली जी अमाऊंट आहे 2,80,000 मायनस 40,000, म्हणजे फायनल अमाऊंट येते इथे, म्हणजे फायनल अमाऊंट इथे येते 2,40,000. मग 2,40,000च्या 50% जी अमाऊंट आहे ती आपल्याला टॅक्सेशनची लेस करून घ्यायची आहे. इथे इथे फायनल आन्सर येतं 2,40,000. ह्याच्या 50% अमाऊंट किती येते तर 1,20,000. त्याच्यामुळे 2,40,000 मायनस 1,40,000 फायनल आन्सर येतं 1,20,000. आणि ह्याच्या हाफ अमाऊंट जी आहे ही आपल्याला घ्यायची आहे बिकॉज हाफ ऑफ प्रॉफिट अर्न. सो हाफ ऑफ 1,20,000 इज 60,000. म्हणजे इथे जे 60,000 आहेत हे 6,50,000 मधून लेस करून घ्यायचे. देन यू विल गेट ऍव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड.
विच इज 5,90,000. तर इथे ऍव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड आलंय 5,90,000. आता एक एक नॉर्मल प्रॉफिट, सुपर प्रॉफिट आणि गुडविल या तिन्ही गोष्टी कॅल्क्युलेट करूया. नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला NRR डिव्हायडेड बाय 100 इंटू ऍव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड. आता NRR, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न विच इज गिव्हन इन प्रॉब्लेम इज 15%. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 15%चा दिलाय, जो आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. So normal rate of return 15%. So 15 divided by 100 into average capital employed. Average capital employed 5,90,000. So normal profit इथे आलाय